हो. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अथर्व वाघ आणि अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. तर तुम्हाला समजलं असेल की आज आहे एक न्यू व्लॉग डे. येस. तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की मी माझ्या गावी गेलेलो होतो. आणि तुम्हाला सांगतो की मी सगळे डॉक्युमेंट्स माझे कंप्लीट करून आलो आहे. आणि तुम्हाला सांगतो की आय थिंक आय एम लकी इनफ, कारण 15 दिवसात होणारे माझे डॉक्युमेंट्स 2च दिवसात झाले. येस. काय आता शेवटी देवाचीच कृपा. जाऊ दे. तर येस, माझे डॉक्युमेंट्स सगळे कंप्लीट झालेले आहेत आणि आज मी जाणार आहे माझ्या कॉलेजला. येस. कारण आता माझं म्हणजे कन्फर्म झालेलंच आहे माझं कॉलेजचं ॲडमिशन. पण काय झालं होतं, माझ्या त्या टायमाला कन्फर्मेशनच्या टायमाला माझ्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स नव्हते. तर मग तिथे अंडरटेकिंगचा फॉर्म देऊन मी त्यांना शॉर्टली सांगितलं होतं की मी माझे डॉक्युमेंट्स नंतर सबमिट करेल. तर येस, आज आहे तो दिवस. माझे सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट झालेले आहेत आणि आजच मी जाणार आहे माझ्या कॉलेजमध्ये. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी कॉलेज असं ते कॉलेज आहे. तिथेच मी जाणार आहे आणि जी उरलेली प्रोसेस आहे माझी डॉक्युमेंट सबमिट करण्याची, ती आज मी कंप्लीट करून घेणार आहे. तर येस, तुम्हाला समजलं असेल की मी आज तुम्हालाही कॉलेजमध्ये घेऊन जाणार आहे आणि जमलं तर मी कॉलेजचं कॅम्पस तुम्हाला दाखवून देणार आहे, जसं की तुम्ही बघितलं असणार सेंट जॉन्सच्या व्हिडिओमध्ये. तर येस, आता मी जातो आणि फ्रेशन अप होऊन येतो. मग भेटूया पुढच्या क्लिपमध्ये. बाय. हो. तर येस मित्रांनो, मी झालेलो आहे आता फ्रेशन अप. आता घेतलेत डॉक्युमेंट्स, मम्मी पण रेडी झालेली आहे. आता थेट जाऊ कॉलेजमध्ये भेटूया. मित्रांनो, आलो कॉलेजमध्ये. आता थेट ऑफिसमध्ये जातो. तर मित्रांनो, या बिल्डिंगमध्ये जाऊन आलो जिथे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते तिथे. आणि तिथे विचारपूस करून आलो की डॉक्युमेंट कसे द्यायचे. आता चाललो आहे झेरॉक्स काढायला सगळ्यांची आणि तिकडे जाऊ सबमिट करायला. असा युनिफॉर्म आहे, बघू शकता. आम्हाला 1 तारीख सांगितलं. मित्रांनो, काढून घेतलेली सगळ्यांची प्रिंट. आता थेट जाऊ ऑफिसमध्ये सबमिट करायला. त्या विंडोमध्ये सबमिट केलेले डॉक्युमेंट्स सगळे. आता चाललो आहे घरी.
तर गाईज फायनली मी आलो आहे घरी आणि झालं आहे माझं डॉक्युमेंट सबमिशनचं काम सगळं. आणि मी तिकडे गेल्यावर युनिफॉर्मसाठी पण विचारलं होतं, म्हणजे आता युनिफॉर्म घ्यायला लागेल ना, तर युनिफॉर्मसाठी इन्क्वायरी केली मी. तर ते म्हटलं की आहेत शर्ट आणि पॅन्टचे जे क्लोथ असतात ना, क्लोथ पीस ते आहेत, पण ते कॉलेजचे जे बॅज असतात ना ते अवेलेबल नाही आहे. मग ते म्हटले, त्यांनी आम्हाला रिकमेंड केलं की आता तुम्ही युनिफॉर्म घेऊ नका, कारण बॅज अवेलेबल नाही आहे, तर मग युनिफॉर्म शिवून मग त्याच्यानंतर लावायचं, मग त्याच्यात काय सेन्स नाही, बरोबर. मग ते म्हटले की थोडा टाईम द्या, होऊन जाईल. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. तर असं झालं आणि मी घरी येऊन गेलो. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. आय होप तुम्हाला कॉलेजचा परिसर आणि कॉलेजचं जो ॲटमॉस्फिअर आहे तो आवडला असेल. तर आजच्यासाठी एवढंच. होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आणि प्लीज मित्रांनो, मला कॉमेंटमध्ये सांगा की पुढचा कॉन्टेंट मी काय घेऊन येऊ, म्हणजेच की तुम्हाला पण तुमच्या आवडीचे कॉन्टेंट मी आणत जाईल आणि मग मला पण हेल्प होईल व्हिडिओ अपलोड करायला, बरोबर. ठीक आहे. तर आत्तासाठी एवढंच. पुन्हा भेटूया. बाय.